नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंब्याचे लोणचे. तर मी इथे 5 किलो आंबे घेतलेले होते. त्यांना स्वच्छ धुवून कापून घेतले आणि नंतर मिठामध्ये ठेवले होते 5-6 तास आणि त्यांना पाणी झिरपू दिलं मग मिठाचं आणि नंतर मग त्यांना वाळू दिलं, पाणी सुकू दिलं थोडं. तर मी इथे लोणच्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे तुम्हाला. मी इथे 1 किलो तेल घेतलेलं आहे. सरसोचं तेल आहे आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे. मीठ घेतलं आहे अर्धा वाटी. तर इथे मी या ठिकाणी अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे. 1 पाव जिरं घेतलं आहे, त्याची बारीक कूट करून घेतलेली आहे. अर्धा वाटी बडीशेप घेतली आहे, त्याला पण थोडं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. आणि लसूण घेतलेलं आहे, तेजपान घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे, विलायची घेतली आहे आणि लवंग घेतलेलं आहे. आणि लोणच्याचे पॉकेट घेतलं आहे. 1 पाव लोणचं आहे ते, लोणच्याचं पॉकेट. आणि लाल तिखट आहे. आणि मेथी घेतलेली आहे, मेथीचा पावडर करून घेतलेला आहे मी. तर आता आपण लोणच्याला सुरुवात करूया. तेल तापवून घेऊया आधी. चांगलं कडक तेल तापवायचं आपल्याला. तर सर्वात आधी आपण मोहरीची डाळ टाकणार आहोत यामध्ये, कारण मोहरीची डाळ जाड असते. ती थोडी तेलामध्ये, खूप तेल गरम नाही पण थोडं असायलाच पाहिजे गरम. आता त्यामध्ये तेल टाकू आपण. तर आता आपण या तेलामध्ये तेजपान टाकणार आहोत आणि लसूण पाकळ्या टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता यामध्ये तेल कसं होतं. तर आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहे. ते छान फिरवून घ्यायचे. लाल तिखट आपण सर्वात शेवटी घालणार आहे, कारण ते तिखट लवकर जळतं, म्हणून सगळ्यात शेवटी घालायचं. या ठिकाणी मीठ घालणार आहे. मीठ आपल्याला चवीनुसार घालावं लागेल, कारण की आपण आधीच मिठामध्ये फोडी ठेवलेला होता. मीठ कमीच घालावं लागेल. आणि हा गूळ आहे, लोणच्याचा गूळ मिळतो, वेगळा मिळतो, तोच घ्यायचा. तर आता आपण यामध्ये लोणचा मसाला टाकणार आहोत. आणि लाल तिखट टाकणार आहोत. आणि आता तेल टाकायचं आपल्याला, कारण तेल थंड झालेलं आहे, तर तिखट आपलं लागणार नाही किंवा जळणार नाही. आणि छान आता फिरवून घ्यायचं आहे, पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं छान एकजीव झालेलं आहे. हे आता आपण असंच झाकून ठेवणार आहोत. याला थंड होऊ द्यायचं आपल्याला. नंतर आपण याच्यामध्ये आंबे काप टाकणार आहोत. तर या ठिकाणी आपला मसाला तयार आहे. आता आपण यामध्ये आंबे टाकणार आहोत, आंब्याचे काप केलेले. तर आता हे आपलं या ठिकाणी लोणचं तयार आहे. आपण आता ह्या भरणीमध्ये भरणार आहोत. तर ह्या भरणीला आपण छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि उन्हामध्ये वाळवून घेतली. आणि भरायच्या आधी आपल्याला एका तव्यावर हिंग गरम करायचं आणि ती तव्यावर उघडी मारायची आहे, जेणेकरून ती पूर्ण वाफ
किंवा धूर त्या भरणीमध्ये गेला पाहिजे. असं केलं तर आपलं लोणचं वर्षभर टिकन, कारण की त्यामध्ये जंतू असेल तर जंतू मरून जाईल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लोणच्याची तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.